आणि यामुळे आज खूप आनंद वाटतोय. भाऊसाहेबांनी सांगितले की आजच्या जे सत्कार मूर्ती आहेत ते अत्यंत निवड त्यांची योग्य अशी निवड आहे. आपण प्रत्येकाचं एव्ही पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की त्यांनी केलेलं कार्य हे मोठं आहे. आजचा सोहळा केवळ फुलांचे गुच्छ आणि मानचिन्ह देण्याचा कार्यक्रम नाही, तर हा पिंपरी चिंचवडच्या रक्तातील संघर्षाचा, जिद्दीचा आणि दैदिप्यमान कर्तृत्वाचा उत्सव आहे असं माझं मत आहे. पत्रकार संघाच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून PCMC टॉप 10 आणि राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेच्या माध्यमातून गुणांचा शोध घेऊन त्यांना सन्मानित करण्याची ही परंपरा खरोखरच कौतुकास्पद आहे. एका अर्थानं हे शहर ज्या स्तंभावर उभं आहे त्या स्तंभांना बळकटी देण्याचं काम हा सोहळा करीत आहे. आपल्याला माहिती असेल एकेकाळी फक्त औद्योगिक नगरी म्हणून आपला परिचय होता, पण मला वाटतं पुण्याच्या पुढेही जाऊन आपल्याकडे अनेक कार्यक्रम होतात. मित्रांनो, लोकशाहीचे 3 स्तंभ संविधानात दिले आहेत, अविनाशने सांगितलं आता. पण चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता. हा जनभावनेतून निर्माण झालेला आहे. आजच्या डिजिटल आणि माहितीच्या महापुरात जिथे फेक न्यूजचे आव्हान मोठे आहे, तिथे सत्तेची बाजू ठामपणे मांडणे ही मोठी हिंमत लागते. आणि ही हिंमत सगळ्यांमध्ये नसते. शब्दांची शक्ती ही शस्त्रापेक्षाही धारदार असते. जर लेखणीचा वापर समाजाच्या जखमावर फुंकर घालण्यासाठी आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी झाला तर तेच खरं राष्ट्रकार्य ठरेल असं माझं मत आहे. पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाने नेहमीच विकासात्मक पत्रकारितेला प्राधान्य दिलं आहे. शहराच्या पायाभूत सुविधांपासून ते सांस्कृतिक वैभवापर्यंत सर्वच आघाड्यांवर तुम्ही आरसा धरण्याचं काम केलं आहे. तुटे रिपोर्ट ठेवतानाच प्रशासनाच्या चांगल्या कामाची पाठराखण करणे ही निकोप पत्रकारितेची संस्कृती तुम्ही जपली आहे आणि याचा मला मनापासून अभिमान आहे. आज ज्या मान्यवरांना इथे गौरव झाला ते आपापल्या क्षेत्रातील मेरुपणे आहेत. प्रशासन असो, पत्रकारिता असो, शिक्षण असो, समाजसेवा असो, प्रत्येक क्षेत्रात स्वतःचा ठपसा. आता आपण पाहिलं सर्व 10 क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या लोकांचा सन्मान केला. त्यात माझे मित्र अग्निश शिलेकर आहेत, सिटी इंजिनियर मकरंदजी निकम आहेत, माझे जुने मित्र बबन चिंचोर्डे आहेत. अशी खूप सगळ्यांची नावं घेता येते, पण वेळ कमी आहे, महापुरात जायचं म्हणून. आणि या सर्व पुरस्कारांचं मी मनापासून अभिनंदन करतो. तुमचं यश हे केवळ वैयक्तिक महिन्याचा दगड नसून ते या शहराच्या प्रगतीचं प्रतीक आहे. तुमच्या कार्यामुळे समाजातील हजारो तरुणांना नवी दिशा मिळणार आहे. तसेच दिवाळी अंक ही महाराष्ट्राची एक सांस्कृतिक परंपरा आहे. आजच्या इन्स्टंट युगातही तासनतास बसून साहित्याची सेवा करणाऱ्या आणि छापील शब्दांचे वजन टिकून ठेवणाऱ्यांचे सर्व संपादकांचे मी मनापासून कौतुक करतो. 2-3 गोष्टींचा फक्त उल्लेख करतो. पत्रकारांची मुस्कट दाबी झालेली आहे आज. संपूर्ण ओव्हरऑल संपूर्ण आपण लोकशाही जर पाहिली, मी काय राजकीय भाषण करत नाही, मी भाजपचा नाही, ना शिवसेनेचा नाही, काँग्रेसना 2017ला म्हणत होते यांनी भाजपची सुपारी घेतली, आता 2022ला म्हणतात यांनी राष्ट्रवादीची सुपारी घेतली. म्हटलं ते सर्टिफिकेट मी कोणाचाच नाही. परिस्थिती अशी आहे, शिवसेना फुटली 4 वर्ष झाले अजून निकाल लागला नाही. राष्ट्रवादी फुटली 4 वर्ष झाले अजून निकाल लागला नाही. काय न्यायालयाकडून अपेक्षा? पाचणी मित्र ते आमचा पंच ओळखतात आणि बरोबर ठोका आणतात. म्हणजे हे न्यायालयाच्या बाबतीत, न्यायालयाचे जे 4 स्तंभ आहेत त्याच्या बाबतीमध्ये आपण बोलतो. आमचा 4था स्तंभ आहे, आमचा नंबर 4था आहे, तो फार ढेपाळलेला आहे. न्यायालयाच्या बाबतीमध्ये ती अवस्था आहे. संसदेच्या बाबतीमध्ये संसदीय लोकशाही ग्रामपंचायतीपासून अगदी आपल्या दिल्लीपर्यंत इतकी बरबटलेली आहे. आपल्या निवडणुकीला एका वॉर्डला 5-5, 10-10 कोटी रुपये निवडणुकीला खर्च करायला लागतो आणि मतदार विकला जातो. कुठली लोकशाही राहिली हो? आणि जो प्रश्न विचारत नाही, जो पत्रकार या संदर्भात जा विचारत नाही ना, त्यांनी स्वतःला पत्रकार घेऊ नये. म्हणूनच नाही, पत्रकारिता इतकी शंड परिस्थितीमध्ये गेलेली आहे. पत्रकाराची मुस्कट दाबी झालेली आहे. त्याच्यामुळे फोर्थ इस्टेट ज्याला आम्ही म्हणतो ना, मीडिया, त्याची फार वाईट अवस्था आहे. देसाई सर बोलतील न्याय व्यवस्थेच्या बाबतीमध्ये तशी परिस्थिती आहे, लोकशाहीच्या बाबतीमध्ये तशी परिस्थिती आहे, संसदीय लोकशाहीच्या बाबतीमध्ये म्हणजे आमदार खासदार पासून सगळेच त्याच्यामध्ये येतात. म्हणजे आमचे मित्र मला माफ करतील, कारण निवडणुकीमध्ये त्यांनी सुद्धा अनुभवलेलं आहे. त्यांना प्रत्येकाला 5-5, 10 कोटी खर्च
मोशीच्या वार्डमध्ये तर 52 कोटी रुपये खर्च होतो. तुम्ही डोक्याला हात लावला, अरे बापरे. आज महापालिकेला देणेदारी 4,500 कोटींची झाली. श्रावण हर्डीकरांना विचारलं, म्हटलं 3 वर्ष पुसला, कुठलाही प्रोजेक्ट करताच येणार नाही अशी परिस्थिती आहे. 4,552 कोटी रुपयाची देणेदारी झाली. म्हणजे यांच्याही पेक्षा नगरसेवकांना आपण नाव ठेवतो, मित्र माफ करा, परंतु महापालिकेचं प्रशासन इतकं भ्रष्ट आहे. 2022 ते आता 2026 पर्यंत गेल्या 4 वर्षामध्ये हे शहर धुवून खाल्लंय अक्षरशः. आणि आपण नाव ठेवतो आपल्या सगळ्या पत्रकारांनी, ह्या लोकप्रतिनिधींना. फार गंभीर परिस्थिती आहे. त्याच्यामुळे पत्रकारांनी ही वस्तुस्थिती जर जनतेच्या निदर्शनास आणून दिली नाही, जनतेला जागा केली नाही, तर त्या पत्रकारितेला काहीही अर्थ नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. गेली 40 वर्ष सामना काय, लोकसत्ता काय, सकाळ काय, सगळ्या ठिकाणी तेच काम करत झालं. शेवटपर्यंत तेच काम करायचं. निवृत्त झालं तर तेच बोलायचंय. आता काय उर्वरित आयुष्य म्हणजे सगळं आपला फक्त फटकेबाजी करायचं काम करतोय आणि हे करत राहणार शेवटपर्यंत. हा जरा विचार राहणार. रवी लांडे यांचे मित्र आहेत, तरी सुद्धा ते जर कुठे चुकले तर आम्ही त्यांना ह्या गोष्टींमध्ये बोलणार आणि ते मान्य करतील. आम्ही त्यांची निवड झाली त्यावेळेस फक्त एक आर्टिकल दिलं होतं की रवी लांडे यांची निवड म्हणजे एका आमदारांच्या पायामध्ये पडलेल्या पेढे आहेत. आम्ही विश्लेषण मांडलं होतं, ते राजकीय विश्लेषण होतं. राजकीय आपल्या राज्यकर्त्यांना पत्रकार ज्यावेळेस राजकीय विश्लेषण मांडतो ते सकारात्मक दृष्टिकोनाने घेतलं तर त्यांच्या फायद्याचं आहे, नकारात्मक घेतलं तर त्यांच्या तोट्याचं आहे. आम्हाला त्याचं काही देणं घेणं नसतं. आम्ही प्रत्येक हे सगळ्या मित्रांच्या बाबतीमध्ये गेल्या 30-40 वर्षामध्ये बोलतो. सुखवसा भोईरांच्या बाबतीत बोलतो. योगेश भवन महापौर असताना योगेश भवन त्यांच्या वार्डमध्ये एक मोठा प्रोजेक्ट सिंगापूरच्या धर्तीवर तिथं आणला होता की काचेच्या समुद्रामधून आपण खालून जायचं आणि वरतून संपूर्ण हे चालणार. फक्त एकच वाक्य मी त्याच्यात सामनामध्ये लिहिलं होतं, इथं आमची अवस्था असं आहे की काय उशाला धोंडा खायला कोंडा. तुम्ही काय योगेशने ताबडतोब प्रोजेक्ट रद्द केला. म्हटलं ते खरी पत्रकारिता. आमच्या पत्रकार मित्रांनी सुद्धा अशाच प्रकारे धाडस कायम ठेवावं, तर पत्रकारिता तो पुरस्कार त्याचा सन्मान होईल असं मला वाटतं. यापुढची पत्रकारिता किमान जनता हो, तुमच्या हातात आहे. पत्रकारिता जागवायची की मारायची. आज पत्रकार आम्ही जर कोणी बोललो तर आमचं मी जे पीसीबी फेसबुक आहे, उद्या विरोधात बोललो तर ते लॅप होऊ शकतं. आयुष्यातील एक प्रसंग मी सांगू इच्छितो. जेव्हा स्वातंत्र्य संग्राम संपला आणि यशवंतरावजी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले, तेव्हा आत्रे सर म्हणून ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार होते. त्यांनी एका असं त्यांची मैत्रीही होती आणि ते टीकाही करायचे. जेव्हा राजकीय क्षेत्रात काम करत असतो मनुष्य तेव्हा जास्त टीका होती. तर यशवंतरावजींवर त्यांनी टीका केली होती की निपुत्रिका आहेत. ही खरं तर एवढ्या मोठ्या नेत्याला खरं तर ही वेणुताईंवर टीका होती. खूप अपमानास्पद आणि खूप अशी कठोर पद्धतीची टीका होती. पण यशवंतरावजींनी त्या टीकेला समर्पक, जसं अविनाशजींनी सांगितलं की पत्रकारिता नकारात्मक घ्यायची का सकारात्मक घ्यायची, तर त्यांनी सकारात्मक घेतली आणि आत्रे सरांना फोन केला. त्यांनी प्रामाणिकपणे आत्रे सरांना सांगितलं की स्वातंत्र्य संग्रामात वेणुताई आणि आम्ही पोलिसांचे खूप फटके खाल्ले, तुरुंगातही गेलेलो आहे. ते जेव्हा त्यांनी वेणुताईंच्या पोटावरही लाठीचार झाला, त्यामुळे त्यांची प्रसूती होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही दोघे निपुत्रक आहोत, परंतु आम्ही आनंदी आहोत आणि आम्ही समाजासाठी एक दिलाने काम करत आहोत. तर किती हा संयम आणि किती संस्कार आणि किती हे धैर्य आणि सहनशीलता. यशवंतरावजींच्या स्मृतींना अभिमान करून आपण सर्व क्षेत्रातील नेते मंडळी आहात, सर्व क्षेत्रातील दिग्गज काम करणारे व्यक्ती आहेत. आपण त्यांचा सुसंस्कृतपणा आणि त्यांचे धैर्य, त्यांचं सहनशीलता 5-10% जरी आपल्या अंगीकृत करता येऊ शकलं तरी आपल्याकडून आपापल्या क्षेत्रात खूप चांगलं कार्य होईल असं मी मानतो. या निमित्ताने त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आणि पत्रकारिता म्हणजे काय, अविनाशजींनी खूप चांगल्या प्रकारे सांगितलं. लोकशाहीचा 4था स्तंभ आणि पत्रकारिता ही निर्भीडच पाहिजे. आमच्यासारखे राज्यकर्ते त्यामुळं मस्तावणार नाहीत आणि आपल्याला वाटेल तसं मुजोड कारभार करणार नाही. आमच्या ज्या काही चुका होतील त्या आपण ठळकपणे मांडल्याच पाहिजेत. खरं तर अविनाशजी
मी महापौरपदी विराजमान झाल्यानंतर आपण त्या बातम्या लावल्या. नंतर कार्यकाल चालू झाल्यानंतर पण एक बातमी लागली गेली, मी ती सकारात्मक पद्धतीने घेतली. आता ती चूक मी सुधारलेली आहे आणि निश्चितच आपल्या सर्वांचा अधिकार आहे, आपण आमच्याकडून काही चुका झाल्या तरी आपण एकदम नम्रपणे किंवा ठोसपणे आम्हाला सांगाव्यात आणि त्या पत्रकारांच्या माध्यमातून, प्रेसच्या माध्यमातून निश्चितच आपण त्या छापाव्यात, जेणेकरून आमच्याकडून चांगल्यात चांगलं कार्य होण्याचा एक प्रवास सुरू होईल. आणि आता कृष्णकुमारजी गोयल सारखे आम्हाला विचारवंत किंवा आम्हाला आधारस्तंभ लाभलेले आहेत, हेमंतजी सारखे विचार देणारे आहेत, बाळासाहेब सारखे आम्हाला सर्व गुण संपन्न आणि सर्व क्षेत्रात पारंगत असलेले विरोधी पक्ष नेते लाभलेले आहेत. अभिषेकजी सारखे बजेटच्या बाबतीत हुशार आणि त्यांच्या सारखे अनुभव असलेले स्थायी समिती अध्यक्ष लाभलेले आहेत. तसंच रवीनाताई आंबोळकर मॅडम आहेत, त्या शिक्षण समिती सभापती होत्या, याही सुसंस्कृत सुशिक्षित आहेत. अनुराधा ताई आहेत, त्यांचा अनुभव चांगला आहे. तर सभागृहात एकूणच सर्व समतोल चांगला आहे, अनुभवी पण आहेत आणि तरुण पण आहेत, ज्यांना काम करण्याची मनापासून भावना आहे. त्या सर्वांच्या पाठीशी आपण उभं राहावं असं मी पत्रकारांना विनंती करतो. जरी चुकल्या तर बातम्या छापाव्यात, पण चांगलं काम केलं तरी छापाव्यात असं मी विनंती करतो. कारण आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं कार्य करायचं असेल तर हे फक्त आमच्या राजकीय नेत्यांचं ते कार्य नाही, आपल्या सर्वांचा सहभाग त्यामध्ये खूप महत्वाचा आहे. आपण जर प्रोत्साहन दिलं तर नक्कीच या शहरात एक चांगली सुरुवात आपण करू आणि पुढे जाताना या चांगल्याचा एका दिवसात शहराचे सगळे प्रश्न मिटत नाही, पण एक सुरुवात करू कशा पद्धतीने पुढे जायचंय, पुढच्या 4-5 वर्षात का होईना पुढच्या 15-20 वर्षाचं शहर कसं असेल याची योजना आपण प्रभावीपणे मांडू शकू. आणि पत्रकार म्हणून आपण फक्त पत्रकारिता न करता वेगवेगळ्या क्षेत्रातही काम करत आहात याचा मनापासून अभिमान वाटतो. आमचे मित्र अविनाशजी कामेकर यांनी सुलतान नावाचा लघु चित्रपट बनवला, त्यांना आंतरराष्ट्रीय 2 पुरस्कार मिळाले. आपले बाळासाहेबजी जवळकर दिशा फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व क्षेत्रात कार्य करत असतात. अनेक आपण पत्रकार वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करत असतात. तर पुण्यात जी संकल्पना आहे फ्रायडे क्लब किंवा सॅटर्डे क्लब, तर आपणही पिंपरी चिंचवडमध्ये सुरू करावी. ती पूर्णपणे अराजकीय असावी आणि भाऊसाहेब आपण त्यासाठी पुढाकार घ्यावा मला असं वाटतं. त्या फ्रायडे क्लब किंवा सॅटर्डे क्लब महिन्याच्या शेवटच्या एखाद्या दिवशी किंवा संडे क्लब आपण या शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणारे विचारवंत असतील किंवा आपल्याला अनुभव देणारे व्यक्ती असतील, तरुण मुलं असतील, खेळाडू असतील, सर्वांना त्या क्लबच्या माध्यमातून एकत्र करावे, त्यांचा गेट टुगेदर चालू करावा, जेणेकरून फक्त राजकारण किंवा फक्त व्यवसाय न करता आपण आपल्या जीवनाशी निगडीत, आपल्या शहराची, आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत वेगवेगळ्या पैलूंचा आपण अभ्यास करू शकू आणि एकमेकांना ज्ञान आणि आनंद देऊ शकू. त्या गेट टुगेदरच्या माध्यमातून सर्वांनी शहराच्या विकासात सुद्धा मोलाचं योगदान त्या निमित्ताने होणार आहे. त्यामुळे आपण सर्व मिळून यापुढे या शहराच्या विकासासाठी जे योजना करता येईल ते करू अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा पत्रकार संघाचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. रिचर्ड निक्सन जे अमेरिकेचे अध्यक्ष होते त्यावेळी वॉटरगेट नावाचं प्रकरण घडलं की अन्य पक्षाच्या मध्ये त्यांचं संभाषण चोरून ऐकायचं, त्याची माहिती घ्यायची, असं एक वॉटरगेट स्कॅम फार मोठं गाजलेलं होतं आणि त्यामध्ये रिचर्ड निक्सन यांना जावं लागलं. त्यामध्ये हे अमेरिकेमधली वर्तमानपत्र, अमेरिकेमध्ये भांडवलशाही असो काही असो, अशा प्रकारचा आज महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये दिसते का? अजिबात दिसत नाही. आज मध्यंतरी पृथ्वीराज चव्हाणांनी एक चांगलं भाष्य केलं, त्याच्यावर खरं म्हणजे चर्चा व्हायला पाहिजे. त्यांनी सांगितलं की आज मीडिया भारतामधला जो आहे तो कॉर्पोरेट मीडिया फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यामुळे अंबानी असतील किंवा अदानी असतील आणि अन्य उद्योगपतींची अनेक चॅनल्स आहेत. आज आपण म्हणतो की कॉम्पिटिशन कमिशन आपण नेमलेले काही वर्षांपूर्वी, कुठल्याही उद्योगामध्ये मक्तेदारी असता कामा नये. पण सगळ्यात महत्त्वाची आणि गंभीर गोष्ट असेल की भारतासारख्या लोकशाही देशामध्ये मीडियामध्ये काही विशिष्ट उद्योगपतींची मक्तेदारी निर्माण झालेली आहे. ते वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स मीडियाचे सगळे त्यांच्याकडे आहेत. अशा वेळी आपण लक्षात घेतलं पाहिजे अशा वेळी की ज्यावेळी एखाद्या मीडियाकडे वेब पोर्टल असेल, टेलिव्हिजन चॅनल असेल
वर्तमानपत्र असतील आणि माध्यमांचे सर्व गोष्टी, केबल असेल, सॅटेलाईट असेल त्यांच्याकडे, तर तो माहिती सरकारला अनुकूल अशा प्रकारचीच देतो. कारण ज्या क्षेत्रामध्ये या उद्योगपतींचा इंटरेस्ट आहे, तो हितसंबंध आहे, त्या हितसंबंधांच्या मध्ये जर ते हितसंबंध सांभाळण्यासाठीच बातम्या दिल्या जातात, लेख प्रसिद्ध केले जातात. आज भारतामध्ये असं दिसतं. अर्णब गोस्वामी यांचा चॅनल एकमेव नाही, असे अनेक चॅनल आहेत की ते केवळ सरकारची भाडगिरी करतात किंवा तरफदारी करतात. मग याला उत्तर काय दिलं जातं की मग आणीबाणीमध्ये काय होतं? आणीबाणी जरूर या गोष्टी होत्या, पण आणीबाणीमध्ये 2 वर्षच आणीबाणी होती जेमते. आणि आणीबाणीमध्ये धर्मवादी प्रचार करणं किंवा धार्मिक विद्वेष निर्माण करणं हे मीडियाच्या माध्यमातून होत नाही. आज मीडियावरती संपूर्ण सरकारी प्रभुत्व असतं, उद्या दुसरं सरकारी दुसऱ्या पक्षाचंही, पण अशा प्रकारचं प्रभुत्व निर्माण होऊन भारताच्या धार्मिक सहिष्णुतेला पूर्णपणे गाडी लावण्याचं काम नितेश राणे यांच्यासारखा मंत्री जो कॉन्स्टिट्यूशन पोझिशनवरती आहे, तो वाटेल ते बोलतो आणि वाटेल ते दाखवलं जातं, पूर्णपणे कमी झालं. हे फक्त हे म्हणत एखादा दुसऱ्या धर्माचा असेल, तो बोलत असेल, ते सुद्धा संपादक तिथे असला पाहिजे, त्यांनी काय दाखवलं पाहिजे किंवा त्याचं राजकारण बाजूला ठेवायचं. समाजामध्ये शांतता निर्माण आहे ती बिघडत असेल तर या तिथे संपादक काय करतो असा प्रश्न निर्माण होतो. आज या संपादकांच्याही जो टोकदारपणा, धारदारपणा, जाणीवा कमी झाल्या का असं वाटावाशी प्रश्न आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या संघटना असतात, तशा वाचकांच्या आणि प्रेक्षकांच्या संघटना इथे असल्या पाहिजे, ज्यांनी या मीडियावरती आता आवाज उठवला पाहिजे. आम्हाला हे मान्य नाही, ज्या प्रकारे तुम्ही गोष्टी दाखवताय, ज्या मुद्द्यांवरती भर देतात ते आम्हाला मान्य नाही. त्यामुळे मीडियाला सुधारण्याचं काम प्रेक्षक आणि वाचकांनी केलं पाहिजे आणि त्यासाठी आपापले गट निर्माण केले पाहिजेत. असंख्य पत्र टाकली पाहिजे तुम्ही की जे पूर्णपणे आक्षेपार्ह गोष्टी आहेत त्या दाखवता कामा नाही. म्हणजे एक उर्फी नावाची एक नटी, तिच्या कपड्यांवरनं ज्या जो काही वाद झाला तो किती दाखवायचा, त्याच्या एवढं दाखवायचं, ते सेन्स ऑफ प्रपोर्शन आहे. आज जगापुढे जे प्रश्न आहेत महत्वाचे, गॅसचे असतील किंवा महागाईचे असतील, या बाबतीत सुद्धा आज आपण सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही उत्तर का देत नाही. संसदेमध्ये जर पंतप्रधान येऊन सांगत असतील की अशी अशी परिस्थिती आहे, अशा अशा अडचणी आहे, सांगा ना तुम्ही तिथे. त्या तुम्ही सांगत नाही. त्याच्यावरती लोकांना जे इंडिपेंडेंट वर्तमानपत्र आहेत त्याच्यावरती सुद्धा आता नियंत्रण येत चाललेलं आहे. तुम्ही त्या वर्तमानपत्रांचं स्वरूप बघितलं तर तुमच्या लक्षात अशी भयानक परिस्थिती आहे. आणि या प्रकारे जर मीडिया वाकला गेला, या प्रकारे पूर्णपणे तो एकतर्फी झाला.